वर्धापन दिन त्या ठिकाणी साजरा केला आणि 5 जानेवारीला आपल्या सगळ्यांना एक महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट त्या ठिकाणी समजली ती म्हणजे स्वच्छ संरक्षण 2023 मध्ये सासवड नगरपालिकेला कचरामुक्त शहरमध्ये 3 स्टार रेटिंग त्या ठिकाणी मिळालं आणि हे देशातलं उच्चतम मानांकन आहे वॉटर प्लस मानांकन हेही सासवड नगरपालिकेला त्या ठिकाणी मिळालं आणि गेली 6 वर्ष 2018 पासून आपण स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सासवड नगरपालिकेने सातत्याने नॅशनल लेवलवरती विभागीय लेवलवरती सातत्याने त्या ठिकाणी पारितोषिकामध्ये आणि पुरस्कारामध्ये मानांकन मिळवत आलेलो आहोत आणि या मानांकनाचा आज त्या ठिकाणी निश्चितपणे असं म्हणता येईल की कळत झालेला आहे तो म्हणजे सासवड नगरपालिका विभागामध्ये आज देशामध्ये 1 नंबरची नगरपालिका म्हणून त्या ठिकाणी 11 जानेवारी 2024ला सासवड नगरपालिकेला त्या ठिकाणी स्वच्छ संरक्षण 2023चा पुरस्कार आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे सासवड नगरपालिकेतले सर्व नागरिक असतील बंधू भगिनी असतील सासवड नगरपालिकेचे सर्व स्वच्छता कर्मचारी सासवड नगरपालिकेचे सर्व विभागीय अधिकारी त्याच्यामध्ये स्वच्छता असेल पाणी पुरवठा असेल इतरही सर्व विभागांचे सासवड नगरपालिकेचे CEO आदरणीय चव्हाण साहेब आपले स्वच्छता अधिकारी जे सातत्याने संत गाडगेबाबा महाराज आहेत ते सर्वच अधिकारी आदरणीय डॉक्टर चव्हाण साहेब या ठिकाणी आपले CEO म्हणून आहेत त्यापूर्वीचे आदरणीय मोरे सर हे आपले CEO होते त्यांच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला 4था क्रमांक राष्ट्रीय पातळीवरती त्या ठिकाणी मिळाला होता त्या अगोदर जळक साहेब असताना सातत्याने आपल्याला 4 वर्ष त्या ठिकाणी पुरस्कार प्रदान झालेला आणि ते सातत्य आता डॉक्टर चव्हाण साहेबांच्या काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी राहिलेलं आहे मी मनापासून सगळ्याच नगरपालिकेचे माझ्या या ठिकाणी उपस्थित असलेले आता प्रशासक आहेत त्या बरोबर जाता येणार आहे आता शासनाने असा निर्णय घेतलाय त्याच्यामध्ये की फक्त अधिकारीच कारण आपल्या इथे प्रशासक असल्यामुळे फक्त अधिकारी जातील असं मला प्राथमिक स्वरूपामध्ये समजलंय मी प्रयत्न करतो या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून आणि मला वाटतं की गेली 6 वर्ष या पुरस्कारासाठी सातत्याने आम्ही जात आलेलो आहे यावर्षी ती संधी मिळेल परंतु काही म्हणजे त्या ठिकाणी अधिकारी जातील असं समजलंय प्रॉक्सीमध्ये मी प्रयत्न करतो या तालुक्याचा लोकप्रतिनिधी जाऊ शकेल परंतु मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप अभिमानाची ही गोष्ट आहे आणि मी खरोखर मनापासून या ठिकाणी सर्वच नगरपालिकेचे आजी माजी पदाधिकारी सगळ्यांचं अभिनंदन करतो सर्व CEOचं त्याचप्रमाणे CEO साहेबांचं त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपण सगळेजण उद्या जो आपण कार्यक्रम उद्याच्या महिन्यामध्ये आपण ठेवतो आहोत त्या कार्यक्रमातही सहभागी व्हावं पत्रकार बांधवांनाही मी या ठिकाणी विनंती करेन की ही खूप मोठी आणि मानाची गोष्ट तुम्हाला आम्हा सगळ्यांच्यासाठी आहे त्याच्यासाठी आपण या पुरस्कार सोहळ्याचं आणि हा पुरस्कार आपल्या नगरपालिकेला मिळाला याचा आपल्या वृत्तपत्रामधून आपल्या चॅनलमधून त्या ठिकाणी उहापोह करावा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आपल्याला काही जर प्रश्न असतील त्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आणि पहिलाच 2002-03चा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक सासवड नगरपालिकेला त्या ठिकाणी मिळाला त्यावेळेस तत्कालीन नगराध्यक्ष आदरणीय चंद्रकांत साहेब होते पहिलं जिल्हास्तरीय बक्षीस आपल्याला त्या ठिकाणी मिळालं होतं त्यानंतर सातत्याने 2004-05ला 5-6ला आपल्याला सातत्याने जिल्हा स्तरावरती आणि 2005-06ला आपल्याला द्वितीय क्रमांक राज्य स्तरावरती त्या ठिकाणी मिळाला 2007-08ला राज्य स्तरावरती सुद्धा सासवड नगरपालिकेला प्रथम क्रमांक त्या ठिकाणी मिळाला आणि 20 लाख रुपयांचं पहिलं बक्षीस म्हणजे त्याच्या अगोदर 7.5 लाख 3 लाख 2 लाखाची बक्षीस आपल्याला मिळाली होती 2007-08ला राज्यस्तरीय प्रथम क्रमांक नगरपालिकेचा आला होता तीच कामगिरी 2007-08 नंतर 2018ला त्यावेळेस केंद्र सरकारने हा पुरस्कार सुरू केला त्यावेळेस 2018 पासून आज 2023 पर्यंत सातत्याने आपण हा पुरस्कार त्या ठिकाणी घेत आलेलो आहे तर मी पुन्हा एकदा आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी स्वागत करत असताना आपल्याला सांगू इच्छितो की जे सातत्य मला वाटतंय सासवड नगरपालिकेने ठेवलंय इंदोर महानगरपालिका सोडलं तर कुठल्याच
महानगरपालिकेने हे सातत्य देशामध्ये ठेवलेलं नाहीये आणि हे सातत्य आपण काहींनी SMS केले, मलाही काहींनी SMS केले की कचरा सासवडच्या मुख्यद्वारावरती पडलाय, पण तो कचरा टाकण्याचं ठिकाण नाहीये. आज सासवडमध्ये रोज सकाळी मी असेल, CEO असेल, सासवड नगरपालिकेचे अनेक आजी पदाधिकारी त्या ग्रुपवरती आहेत. आपल्या सासवडची घंटागाडी सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होते, रात्री 9 वाजेपर्यंत असते. प्रत्येक ठिकाणी कचरा टाकायची सोय आहे. आज रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जातो, त्याचे फोटो काढले जातात. मटन मार्केटचे तिथले फोटो तेही आले, त्याची स्वच्छताही केली गेली. आज काय माहिती की अस्वच्छता करणं हाही गुन्हा आहे, परंतु अस्वच्छ 19 मध्ये स्टार रेटिंग सर्टिफिकेट स्वच्छ भारत आणि हे आपल्या खात्याला हरित ब्रँड मिळाला स्टार रेटिंग 3 स्टार सिटी. आता पण आपण 3 स्टार सिटी महाराष्ट्रात फक्त 27 सिटी 3 स्टार.